श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. पैसा वाढवण्यासाठी असे 2 उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे की जे 11 रुपयाच्या आतमध्ये तुम्हाला खर्च येईल. खूप वेळ असं होतं की 1 तारखेला आपला पगार होतो, पण तो पगार त्याच दिवशी संपतो किंवा पगार येण्याच्या अगोदरच त्याचा खर्च हा ठरलेला असतो. अशा वेळेस पैसा वाढवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं याचंच 2 उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. आणि हे उपाय एवढे सोपे आणि साधे आहेत ना, ते तुम्ही प्रत्येक महिन्याला करू शकता. कमीत कमी 6 महिने जरी तुम्ही हा उपाय केला तरी त्याचा फरक तुम्हाला जाणवेल. माता लक्ष्मी आपल्या घरी स्थिरावेल आणि पैशाचा आवक वाढण्यासाठी नवीन नवीन संधी तुम्हाला भेटतील. पैसा, सुख, शांती, समृद्धी आपल्या घरामध्ये नांदेल. तर करायचं काय आहे, एक छोटीशी गोष्ट करायची आहे. ज्या दिवशी आपला पगार होतो त्या दिवशी आपण तो पूर्ण पगार, सध्याच्या युगामध्ये ऑनलाईन ट्रान्सफर आपल्या अकाउंटला डायरेक्ट पैसा जमा होतो किंवा पगार जमा होतो, तर त्यातली काही रक्कम तुम्हाला त्या दिवशी विड्रॉ करायची आहे. घरी तो पगार आपल्या देवासमोर, कुलदेव जे आहे त्याच्यासमोर ठेवायचा आहे, श्री स्वामी समर्थ आहे त्यांच्यासमोर ठेवायचा आहे. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या पगारामधील 11 रुपये, म्हणजे पहिली गोष्ट तुम्हाला करायची आहे 11 रुपये काढून घ्यायचे आहेत आणि दुसरे 11 रुपये, म्हणजे 11 रुपये, टोटल 22 रुपये तुम्हाला बाजूला करायचे आहेत. पहिले जे 11 रुपये आहेत ते तुम्हाला दान करायचे आहेत. दान करताना जी गरजू व्यक्ती आहे तिला ते दान करा. तुम्ही म्हणाल की आजच्या युगामध्ये 11 रुपये कसे दान करणार, तर काही नाही, 11 रुपयेसाठी सुद्धा खूप जण आहेत ज्यांना त्याची अत्यंत गरज आहे. तर ते 11 रुपये दान करा. दान जर करता आलं नाही, म्हणजे त्या 11 रुपये आहे तसे दान करताना आलं, तर त्याचं फ्रूट्स खरेदी करा. फळ घ्या, ते फळ गाईला द्या किंवा बिस्किट घ्या, ते कुत्र्यांना द्या. हे एक प्रकारचं दानच आहे. म्हणजे त्या पैशाचा तुम्ही एखादा पदार्थ घेऊन सुद्धा एखाद्या भिकाऱ्याला दान देऊ शकता. दुसरे 11 रुपये तुम्हाला काय करायचे आहे, दुसरे 11 रुपये हातात घ्यायचे आहेत. जी इच्छा आहे ती बोलायची आणि ते 11 रुपये आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत. ते 11 रुपये म्हणजे आपल्यासाठी महालक्ष्मी आहे, माता लक्ष्मी आहे. त्या 11 रुपयामुळे आपल्याला आपला पैसा जो आहे तो वाढण्यास मदत होणार आहे. प्रत्येक पगाराला तुम्हाला या 2 गोष्टी करायच्या आहेत. 11 रुपयेचं दान करायचं आणि 11 रुपये आपल्या तिजोरीच्या कपाटात ठेवून द्यायचं आहे. करून बघा, बेनिफिट होतो. 100% वर्थ हा उपाय आहे. आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.